माझं काय म्हणणं आहे का ज्याच्यासाठी आम्ही मंत्री होतो, ज्याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्री होतो किंवा ज्यासाठी आम्ही आमदारकी घेतो आहे, ते जर होत असेल तर गरज काय? विरोधात राहून काम होत बरं नाही का एक एक प्रश्न वा आहे. होतं ना काम, एक पण प्रश्न संघटना तुम्ही सांगतोय संघटना चालवणं, तुम्ही सांगता तुमचा मीडिया चालवणं कठीण आहे का नाही? बरं बरोबर आहे का नाही? बच्चू कडू साहेब तशी संघटना या काळात चालवणं फार कठीण आहे. ते आम्हाला समजून चुकलं होतं. बच्चू कडू साहेब एकनाथ शिंदेनी योग्य हिरा ओळखला असं म्हणावं. तुम्ही शिवसेनेचा झेंडा घेताय, तुम्ही इतकी आंदोलनं केली शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी. आता मी हिरा आहे का पन्ना आहे का डन्ना आहे मला काही माहित नाही. माझं काम आहे प्रामाणिकपणे एक कार्यकर्ता म्हणून काम करायचं आयुष्यभर. आणि कसं आहे याचा आनंद एवढाच आहे का शिवसेनेतला जन्म आहे, शिवसेनेत शेवट व्हावा शेवटपर्यंत. हा एक काय करायची इच्छा आहे? शिवसेनेतच पाहायला मिळतील, इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. नाही मला ते आता 20-25 वर्ष गेलो असतो. आता काय हे तुमच्या मीडियानं माल्यावर गेम केला सगळा. बरं प्रहार संघटनेचं काय आता? प्रहार संघटना महाराष्ट्रात सुरू राहणार आहे की प्रहार संघटना आता विलीन प्रहार सामाजिक संघटना महाराष्ट्रभर राहील. ज्यांना राजकीय इच्छा आहे ते शिवसेनेत येईल, ज्यांना सामाजिक काम करायचं आहे ते प्रहार संघटनेत राहील. पण संघटना ही सोबतच राहील की विलीनीकरण कराल? नाही सोबत प्रहार संघटना राहीलच. पण तुम्ही मेंटली पूर्ण प्रिपेअर आहात आता मी शिवसेनेतूनच भरून आलो अर्ध. आता पाठिंब्याचा काय विषय? मेंटली पूर्णपणे प्रिपेअर झाला शिवसेनेचा झेंडा हाती घेण्यासाठी आता, आणि शिवसेना वाढवणार कसं आहे आता 25 वर्ष राव मी एकटा लढत होतो. माझ्यावर ना कोणी मला नेता होता ना काहीच नाही. मी बिलकुल असं खुलेआम आपली पान टपरी चला रहा था. नाही पण तुम्ही एकनाथ शिंदेची साथ सोडली नव्हती तेव्हा, पण आता पण तुम्ही शिवसेनेमध्ये जाते. काय चांगलं नेतृत्व आहे, सेवाभावी आहे. रात्री 2 वाजता सामान्य माणसासाठी दार उघडतं म्हणून विषय झाला नाही. आता राजकीय भविष्य शिवसेना आहे ना. शिवसेने म्हणून कसं आहे जिथं राहिलो आहे ना तिथं प्रामाणिक राहिलं पाहिजे. सामाजिक संघटना म्हणून काम करू आम्ही. आणि गुवाहाटीला छेडताना सगळे गुवाहाटीवाले निवडून आले का नाही आले? मग तुम्ही काय बोंबलून राहिले? लोकांना तर फटा मत मारले ना गुवाहाटीवाल्यांना. लोकांनी स्वीकारलं. तुमचे प्रश्न कायमच आहे. राजकारण बदलू शकतं. आपले जे विरोधक आहेत त्यांना कुठेतरी यामुळे धसका बसलाय का, किंवा त्यांची आता यापुढे कशी वाटचाल राहणार धारण बसेल त्यांची असं म्हणा. कोणाचं काय होईल त्यापेक्षा आम्ही काय करू शकतो ते दाखवू. पण आपल्याला जी ताकद आता मिळणार आहे, आमदारकी परत मिळते आहे, त्यामुळे पक्ष सोबत असल्यामुळे जास्त सोपी जाईल. साज कसं आहे तुम्ही एक सांगा. आमची ताकद जी होती ती फार मजबूत सगळ्या दृष्टिकोनातून थोडी कमी होती. बाणा होता, इमानदारी होती, प्रामाणिकपणा होता. त्याच्यामुळे एवढे आंदोलन. तुम्ही सांगा एका वर्षात पडल्यानंतर कर्जमाफी आम्ही मिळून दिली का नाही दिली? शेतकऱ्याला मान्य करावं लागेल. 2,500 रुपये पगार मिळून दिला का नाही दिला? आम्ही मान्य करावं लागेल ना तुम्हाला. मजुरांना जे विमा लागू केला तोही मान्य करावं लागेल. लढना हमारा बाना है, जहाँ भी जाएंगे लढते रहेंगे साले को. जे विरोधक आहेत तुमचे सरकारच्या विरोधात जाऊन देखील बिलकुल हे पहा माझ्या डोक्यात शेतकरी दिव्यांग आहे. आणि जिथं जिथं त्यांना नुकसान पोहोचत असेल तर बच्चू कडूच आहे. पण रवी राणा, नवनीत राणा यांच्याशी आता जुनं जे वैर आहे ते संपलं असं समजावं. महायुतीमध्ये दोन्ही घटक पक्ष एकत्र. व्यक्तिगत कोणाचं वैर आमचं नाही आहे, लक्षात घ्या. वैर काय आता आमचं काय फडणवीस साहेबांसोबत वैर आहे का? मुद्दा आहे, मुद्द्यासोबत चर्चा होतं, त्याच्यातून काही भाष्य निकलतं. आम्ही काय कुस्ती खेळायला बाहेर निघालो का? आता एकाच व्यासपीठावर जर एकत्र यायचं झालं तर एकत्र येणार. माझं काय मत आहे का सगळं तुम्ही आताच विचारानंतर उद्या काही विचारायचं ठेव. अरे मगाच म्हणलं मी आता पुन्हा जाहीर करतोय का हा जो कार्यक्रम आमचा केला हा सगळा मीडियानं केलेला कार्यक्रम आहे. कार्यक्रमचं काय म्हणजे कार्यक्रम जो चांगला केला म्हणजे विधान परिषदच्या कधी एकंदरीत मीडियानं जे सूत्र आहे, सूत्र काय ताकदवार असते हे मी आता अनुभवलं आहे. आणि मला ध्यानीमानी नव्हतं काही, पण बातमी आली आणि बायकोनं सांगितलं हे काय तुमच्या ऑफर गिफर आली. म्हटलं मला माहितच नाही. पण या सूत्रांमुळे तुम्हाला झोप लागली का? नाही खरंच मी मीडियाचा आभार मानतो. माझ्या लक्षातही नव्हतं पण तुम्ही सगळ्यांनी तो पुढाकार घेतला आणि मला इथपर्यंत आणलं. धन्यवाद.